नमस्कार. तुम्ही बघताय महाराष्ट्र देशा. एकदा एकदा म्हणण्यापेक्षा अवतार संपवण्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण वेरावळच्या जंगलात आपला प्रिय बंधू आणि प्रिय भक्त उद्धव याच्यासोबत गेले होते. कारण होते घोड्याचा खरारा करण्यासाठी पाला आणणे. पाला जमा करून देव आणि भक्त एकत्र बसले एका मोठ्या वृक्षाखाली. उद्धव तसा स्पष्ट वक्ता, मनातली शंका लगेच विचारणारा. त्याचा स्वभाव मूळच असतो. स्वभावानुसार उद्धव भगवंताला विचारतायत, केशवा, माझ्या मनात एक शंका आहे, परवानगी असेल तर विचारू का? उद्धवाच्या या प्रश्नावर नेहमीप्रमाणे श्रीकृष्ण गालात हसले. हे हसणे म्हणजे भगवंताची मूक संमती समजून उद्धव बोलू लागला. माधवा, महाभारताचे एवढे मोठे युद्ध घडवून आणलेस. 18 औक्षहिणी पैकी किती उरले याचे गणित सुद्धा अवघड. आपले 56 कोटी यादवही आपल्यातच यादवी माजून विनाश झाला त्यांचा. एवढे सगळे केलेस, आभाळा एवढे अलौकिक कर्तृत्व, पण मला एक कोडे सुटत नाही. आपल्या सोबतरेपेक्षाही प्रिय बहीण द्रौपदी अर्थात मानलेली, मग तिचे वस्त्रहरण होईपर्यंत का थांबलास? शेवटी जी वस्त्रे तू पुरवलीस तेच दुःशासनाने तिच्या वस्त्राला हात घालण्या अगोदर का नाही हा भयंकर प्रसंग थांबवलास तू? भगवंताने उद्धवाकडे अशा प्रकारे पाहिले की जणू कोणीतरी हा प्रश्न विचारणे गरजेचे होते, नाहीतर हा कलंक धुण्याची संधी मला मिळाली नसती. याचं स्पष्टीकरण जगाला देणं अर्थात उद्धवाच्या निमित्तानं गरजेचं होतं. मित्रांनो, हा प्रश्न आपल्यालाही नाही का पडतोच ना, की द्रौपदी वस्त्रहरण भगवंताने का नाही थांबवलं? दीर्घ श्वास घेऊन भगवंत बोलू लागले. उद्धव, ते उद्धवाला प्रेमाने शक्यतो उद्धव अशीच हाक मारत. तर उद्धव बंधू ऐक. धर्मराजाने कपटी दुर्योधन आणि शकुनीचे दूताचे निमंत्रण स्वीकारले. धर्मराजा युधिष्ठिर दूतात जरी निपुण असला तरी कपटी शकुनी समोर तो जिंकणे अशक्य. उद्धवा हे तर सर्वश्रुत आहे की धर्मराजा कसा या खेळात वाहवत गेला अख्ख्या जगाला माहिती. स्थावर जंगम मालमत्ता, त्याचबरोबर स्वतःचे भाऊ सुद्धा हरला. शेवटी कौरवांच्या उकसवण्याने जी पाचांची पत्नी, जिच्यावर एकट्या धर्माचाच नाही तर 5ही जणांचा अधिकार, अशी माझी प्रिय भगिनी, माझी प्रिय द्रौपदी, तिलाही पणाला लावली. कुठे पाशाचा खेळ मांडीला, भाव म्हणे भावाला, हरजितीला काय लाविले शेवटच्या डावाला. लोकगीतामध्ये त्या प्रसंग अशा प्रकारे वर्णिला गेला असं नंतर. दादा या नात्याने धर्माने द्रौपदी पणाला लावली आणि हरला सुद्धा. 5ही भावांना पहिलाच हरला होता, त्यामुळे द्यूत नियमाप्रमाणे त्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता. मोठे मोठे गप्प बसले होते. वाघाने हरणीचे पाडच धरावे तशी अवस्था माझ्या द्रौपदीची झाली होती. अबला नारी संकटात असताना बलवानाने, नुसते बलवानानेच नाही, निर्बलाने सुद्धा मदतीस धावून जावे हा जगाचा नियम आहे. पण कारणे काही असोत, भीष्म, द्रोण, कृप, कर्ण का गप्प होसले? हे एक मोठे कोडेच होते नाही का, नियतीच्या मनातले. म्हणूनच याच नियतीच्या मदतीने मी त्या सर्वांना अनितीने संपवले. उद्धवा, आता तुला प्रश्न पडला असेल ना, की जर एवढे होते तर तू सर्वज्ञ आहेस, तू सर्वज्ञ होतास, तू का नाही पोचलास? उद्धवा ऐक, मी पांडवांचा हितेशी, त्यांच्या प्रत्येक संकटात साथ देणारा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा. उद्धव बंधू, पांडवांसह द्रौपदी, आत्या कुंती या सर्वांचे माझ्यावर जीवापाड प्रेम. ज्या ज्या वेळी त्यांनी हाक मारली त्या हाकेसरशी प्रत्येक वेळी मी उडी घेतली. उद्धवा, मी जरी पांडवांचा कैवारी असलो ना, तरी पांडवांची प्रत्येक इच्छा माझ्यासाठी युगायुगांची भक्ती होती. परत ऐक उद्धवा, मी जरी पांडवांचा कैवारी असलो तरी पांडवांची प्रत्येक इच्छा माझ्यासाठी युगायुगांची भक्ती होती. धर्मराजाने अविचाराने दूध खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अगदी द्रौपदी वस्त्रहरणापर्यंत 5 पांडव एकच प्रार्थना करीत होते. अर्थात ती माझीच प्रार्थना होती
की हा निर्णय घेताना दादाने आणि आम्ही दादाच्या आज्ञाधारक बंधू कोणीही ना श्रीकृष्णाची परवानगी घेतली ना भगवंताला सहभागी करून घेतले. त्यामुळे धर्मराजा, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव मनोमन प्रार्थना करत होते की हा खेळ पूर्ण होईपर्यंत केशवाला हा वृत्तांत कळायला नको आणि केशव या ठिकाणी पोचायलाही नको. सांग ना उद्धवा, बंधो, मी कसा जाऊ? त्या ठिकाणी मी कसा जाऊ? दुर्योधनाने धर्मराजासमोर दूध खेळायला आपल्या कपटी मामाला शकुनीला बसवला. मग शकुनीसमोर पांडवांनी जर मला सहभागी करून घेऊन शकुनीसमोर दूध खेळायला बसवला असता तर या युद्धात, या दूध क्रीडेमध्ये कोण जिंकलं असतं? विचारमग्न अवस्थेत उद्धव आ वासून ऐकतच होता, फक्त ऐकतच होता. भगवंत पुढे म्हणाले, द्रौपदीच्या वस्त्राला दुःशासनाने हात घालीपर्यंत द्रौपदी पण भीष्म, द्रोण, कृप, अगदी आंधळ्या धृतराष्ट्राला सुद्धा विनवत होती. पण जेव्हा तिच्या लक्षात आले की आता माझ्या कृष्ण सख्याशिवाय कोणीही माझे रक्षण करण्यास समर्थ नाही, माझे शक्तिशाली 5 पती सुद्धा, तेव्हा तिने डोळे बंद केले आणि मनोमन मला हाक मारली. अगदी आजही तिचे बोल मला आठवतायत उद्धवा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला. हृदयापासून मारलेली ती हाक माझ्या कानी केली. तत्काळ धावलो उद्धवा. मी प्रवेशद्वारावरच होतो, पण बंधो, मी धावलो तोही प्रार्थनेमुळेच आणि ताटकाळत प्रवेशद्वारावर थांबलो तोही प्रार्थनेमुळेच. उद्धव निशब्द, अश्रुपूर्ण नयनांनी आभाळाकडे डोळे लावून आपल्या भावाच्या हृदयाचा तळ शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होता.